भोसले साहेब, मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मी मुलांना ऑडिटिंग, इन्कम टॅक्स असं शिकवत होतो. आणि म्हात्रे साहेब, पेपर तपासत असताना एका विद्यार्थ्याने फक्त 16 पानावर 2 ओळी लिहिल्या होत्या की हजारों की किस्मत तेरे पास है, जरा पास कर दे तो क्या बात है. आम्ही त्याला म्हटलं, किताबों की कुंजी तेरे पास थी, जरा पढ़ता था क्या बात थी. किताब, रोटी, कपडा, मकान याला जितकं महत्व आहे तितकं महत्व किताब या पुस्तकाला आहे. पुस्तक 3.5 अक्षराचा शब्द आहे, ग्रंथ 2.5 अक्षराचा शब्द आहे. ग्रंथ हे गुरु आहेत, ग्रंथ हे मार्गदर्शक आहे, ग्रंथ हे दिशादर्शक आहेत. ग्रंथाची सोबत करा, ग्रंथाशी मैत्री करा, ग्रंथाच्या माध्यमातून आपल्या व्यक्तिमत्वाला आकार द्या, आपलं शील संरक्षण करा, शील प्रगत करा. अशा पद्धतीचं हे क्रम होत नाही असा समज किंवा गैरसमज आहे, मला माहीत नाही. पण आपलं कौतुक करतो, आपलं अभिनंदन करतो की या भूमीवर पवित्र अशी भूमी, पुण्यवान अशी भूमी, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सर्वाठाई असा आचार देणारे, विचार देणारी अशी ही भूमी. या भूमीमध्ये आणि दरवर्षी तुम्ही घेतात 106 स्टॉल होतात. कितीतरी लाख पुस्तकं असतील जर आपण मोजली तर. तुमच्याकडे साधारणतः 2-3 हजार पुस्तक तुम्ही सुनीता राजे पवार यांच्याकडे पाहिजे. प्रथमतः या संमेलनाचं, या महोत्सवाचं उद्घाटन केलं हे मी जाहीर करतो, कारण मी भोळा आणि विसरभोळा माणूस. एकदा एक प्राध्यापक साहेब प्रवासाला निघाले मुंबईवरून. कल्याणला TC आला. TC म्हणाले, तुमचं तिकीट दाखवा. शेजारच्या लोकांनी सांगितलं प्राध्यापक आहेत म्हणले. त्यांनी होते नव्हते तितके खिसे तपासले, तिकीट सापडत नव्हतं. TCने सांगितलं, रिलॅक्स बसा म्हणे, तुम्ही काय अडचण नाही तुम्हाला. म्हणे, तुम्हाला अडचण नाही पण मला अडचण आहे. म्हणे, काय अडचण आहे. कुठल्या स्टेशनावर उतरायचं हे मला आठवत नाही, ही माझी अडचण आहे. त्याच्यामुळे आपण म्हणतो वाचन ओका घोका जे आहे, घोका काही प्रमाणात असला पाहिजे. वाचनानंतर पचन किती होतं याचं फार महत्त्वाचं आहे. मुंबईला चर्चगेटला लोकलमध्ये बसतो, वसई किंवा विरारला उतरतात. 150 किंवा 200 पानाची इंग्रजी कादंबरी असते. वाचल्यानंतर काय, जे संस्कार देत नाही त्याला पुस्तक कसं म्हणायचं. पुस्तकाचं पहिलं काम आहे की जो मी पासून आम्हीपर्यंत नेतो ते पुस्तक. जे स्वार्थापासून पुढं नेतो, निस्वार्थ, परमार्थ शब्द मी ज्ञानेश्वरजी वापरत नाही, गेले ते, पण निदान दुसरीकडे आपण गेलं पाहिजे. जर सत्य शोधन करतं ते पुस्तक. विज्ञान हे सत्य दाखवतो, धर्म त्या सत्याची दिशा दाखवतो. आणि अशा पद्धतीचं हे पुस्तकाशी मैत्री अत्यंत महत्त्वाची. तुम्ही प्रवासात असाल, पुस्तक घ्या. तुम्ही कुठं वेळ घालवायचा असेल, पुस्तक घ्या. वाचन हे अत्यंत महत्त्वाचं. पण वाचन नंतर मनन आणि चिंतन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. वाचन नंतर जर चिंतन केलं नाही तर त्याला काही अर्थ उरणार नाही. आणि चिंतन नंतर थोडं निरीक्षण, त्या पुस्तकाच्या माध्यमातून समाजात काय चाललंय त्याचे निरीक्षण आणि संशोधन. शेवटची कडी हे संशोधन. सर्वसाधारण माणूस देखील एखादी पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मताचं संशोधन त्या ठिकाणी करू शकतो. एक कुठेतरी ते आता हे व्हॉट्सअप फार निघाले. व्हॉट्सअप, लोक पुस्तक वाचत नाही पण व्हॉट्सअप वाचतात, कुठे काय वाचतात. आणि अलीकडे मी पाहिलं आपल्या शहरांमध्ये ते T-शर्टमध्ये इथंही काही लिहिलं असतं, मुलींचं असेल, मुलांचं असेल, पाठीमागेही काही लिहिलं असतं. का तुम्ही वाचन करतात. हो म्हणे, आम्ही वाचन करतो. T-शर्टाचं वाचन आम्ही करतो. पुढं काय लिहिलं आहे, मागे काय लिहिलेलं आहे. T-शर्टामध्ये एखादं कोटेशन असेल त्याला आपला विरोध नाही, पण मराठी कोटेशनपेक्षा इंग्लिश कोटेशन आणि अमेरिकेतील कोटेशन शब्दांचे फार वाढलेले आहेत. अरे लिहायचंच असेल तर थोडं मराठीत लिहा, आणि मराठीत ते कोटेशन तुम्ही लिहा की आई माझी जी आहे ती. मी श्यामच्या आईचं पुस्तक मी एखादं पाहिलं. तुमच्याकडे जे पुस्तक 160 की 180 रुपयाचे,
पण श्यामच्या आईचं पुस्तक एक लहान त्यांनी एडिशन 60 रुपयाची काढली. लग्नाला जात असताना कुठेतरी आहेर देऊ नका, त्याला पुस्तक द्या, त्याला श्यामची आई हे पुस्तक द्या. लहान पुस्तक आहे, 60 रुपयाचं काही कुठे जास्त नाही. आणि हे पुस्तक त्याने वाचलं पाहिजे म्हणून सांगा. ते पुस्तकात तर तुम्ही एक चांगला शब्द वापरला की संततीपेक्षा ही संपत्ती, ती पुस्तकाची वाचन संस्कृती फार माहिती. मी विद्यार्थ्यांना इथं विचारतो, तुम्ही ज्ञानेश्वर नाव ऐकलंय का? संत ज्ञानेश्वर नाव माहीत आहे? ज्ञानेश्वर नाव माहीत. संत नामदेव माहीत आहेत? संत तुकाराम माहीत आहेत? हुशार मंडळी, त्यांना नावं तरी माहीत आहेत. आमच्या पिढीला काही इंग्लिश मिडियमच्या मुलांना ज्ञानेश्वर कळत नाही. तहाने तहान चिपावी, भुकेल्या भूकचे खावी, अहोरात्र व्हावी मा बाबा वारा. ज्ञानेश्वर म्हणतात, तहान लागली तर तहान प्या, भूक लागली तर भूक खा, फार उकडायला लागलं तर अग्नीच्या शेजारी बसा, फार थंडी वाजायला लागली तर बर्फाची चादर अंगावर घ्या. हे सांगणारे ज्ञानेश्वर आहे. हे ज्ञानेश्वर आपण वाचले पाहिजे. पै जगी जीवनासारखे वस्तू उपरवी उपरवे, परी जाते जीवित राखे तृणालाही. ज्ञानेश्वराच्या जीवनातून समर्पण हा शब्द मला फार आवडतो. पाऊस पडतो, वृक्षांना पाऊस देतो, पाणी देतो, पिकांना पाणी देतो, गवताला पाणी देतो आणि मातीत जिरून जातो. किती समर्पण आहे. लोक असं म्हणतात की ज्ञानेश्वराला मार्केटिंगच जमलं नाही म्हणे. आजचा जमाना हा मार्केटिंगचा जमाना. मला तर असं येतं की म्हणले आपल्या संतांना मार्केटिंग जमलं नाही. म्हटलं ठीक आहे, तुमचा विचार तुम्ही ठेवा, आमचा विचार आम्ही ठेवू. पण हे वाचलं पाहिजे आपण. आपल्याला आपल्या जीवनाच्या संदर्भात केवळ धार्मिक वाचा असंही आम्ही म्हणत नाही. आमच्या खानदेशातील बहिणाबाई, आपण आला होता तेव्हा आपला कार्यक्रम आपला झाला होता. ती बहिणाबाई, तिला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, पण कविता तयार केल्या. आणि विज्ञानवादी, नको रे ज्योतिषा माझा दारी येऊ, माझे जिरो मला कळे नको माझा हात, माझं भविष्य मला कळे नको माझा हात पाहू. एक हिंदी कवी म्हणतो, हाथ की रेखाओं में नसीब नहीं होता, अरे जिसको हाथ नहीं होता उसको भी नसीब होता है. पण नशीब नशीब म्हणून आयुष्य वाया घालवायचं नाही. कर्तृत्व फार महत्वाचं आहे. आणि हे कर्तृत्व आपल्याला आपल्या पालकांकडनं मिळतं, आपल्या अध्यापकांकडनं मिळतं, आपल्या पुस्तकांमिळतं. सोबत चर्चा करा. संवाद जीवनाचा फार महत्वाचा आहे. जे संवाद या शब्दामध्येही वाद आहे, पण त्या वादापेक्षा संवाद काय काय माझ्या लक्षात नाही. धन्यवाद या शब्दामध्येही वाद आहे. मी म्हणतो तुमचं धन्यवाद. आता धन्यवाद शब्दात वाद कुठून आला हे अजून मला काही कळलं नाही. पण संवाद जीवनाचा हरवू नका. पुस्तकाशी संवाद करा, मित्रांशी संवाद करा, अध्यापकांशी संवाद करा. तर असा हा जो संवाद आहे, पुस्तक वाचन आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. जो वाचणार नाही तो वाचणार नाही असं म्हणतात. पण फक्त वाचून काय फायदा आहे? फक्त वाचन महत्त्वाचं नाही. मग सांगितलं त्या पद्धतीने मी म्हणतो, एक लहान लहान नोट्स आपण जर दिल्या विद्यार्थ्यांना, लिहा, पालकांनी दिल्या पाहिजे. आणि 10 ग्रंथ तर तुम्ही ठेवा घरात, 10 पुस्तकं तर ठेवा. कुठले संतांची ठेवा, अध्यात्माची ठेवा, कुठे विज्ञानाची ठेवा. शेवटी विज्ञानाचा बेस जो आहे तो देखील पुस्तक आहे. पुस्तकाच्या माध्यमातून सत्यशोधन म्हणून आपण विज्ञानाकडे जातो. आणि आताची जी आहे, आता ते मेल आणि ते याच्यामध्ये संबंध, ईमेल आहे, नेट आहे, याचा सगळ्यामध्ये मी आता परवा एक मासिकात वाचलं, फक्त हेडिंग वाचलं की शिक्षण क्षेत्रातून पुस्तक आता बाहेर. तर का अजून माझं अरुणजी माझ्या लक्षात आहे, शिक्षणातून पुस्तक कसं बाहेर होईल. टीचरलेस क्लासरूम मी समजू शकतो, क्लासलेस कॉलेज हे मी समजू शकतो, पण एज्युकेशन विदाऊट बुक हे मी समजू शकत नाही. जरा वाचून त्यांच्याशी चर्चा करता येईल आपल्याला. म्हणून ही पुस्तकं अत्यंत महत्त्वाची आहे. आणि याच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे. आमच्या बहिणाबाईंच्या कविता वाचा तुम्ही. अरे माणूस माणूस केव्हा होशील रे माणूस, असं जे म्हणतो की माणूस पण अत्यंत महत्त्वाचं. ज्याच्या जीवात माणूस पण नाही ते महत्त्वाचं. बुद्धिमत्ता, गुणवत्ता महत्त्वाची की नीतिमत्ता आणि मानवता महत्त्वाची, याचा निर्णय घ्या. बुद्धिमत्ता असेल पण नीतिमत्ता नसेल
बुद्धिमत्ता असेल आणि मानवता नसेल ती बुद्धिमत्ता कामाची नाही. मे महिना होता, 12 वाजेची वेळ होती. एका मुलाला फार तहान लागली. तो म्हणले मला तहान लागली. एक दुकान असेल किंवा ऑफिस असेल. त्याने सांगितलं बाबूजी प्यास लगी है, पानी पिला दे. बोले रुक जा, आदमी आ रहा है. त्याने अजून 5 मिनिटांनी सांगितलं बहुत प्यास लगी है, पानी पिला दे. बोले रुक, आदमी आ रहा है. त्या मुलाने काय सांगितलं, तू आदमी बन जा और पानी पिला दे. तू माणूस बनून जा आणि पाणी ते लहानपण देगा देवा तुझा विसरून बाबा. आता असं की हे माणूसपण देगा देवा तुझा विसरून व्हा. माणूसपण जगवा. या देशातलं माणूसपण आपण जगवलं पाहिजे. आणि सत्य शोधन करत असताना त्याला 2 बाबी असतात. सत्याचं शोधन अत्यंत महत्वाचं आहे. माझा अंगठा मला डावीकडे दिसतो, तुम्हाला कुठल्या बाजूला दिसतो? तुम्हाला उजव्या बाजूला दिसतो, मला डाव्या बाजूला दिसतो. मी म्हणतो तेही सत्य आहे, आपण म्हणतात तेही सत्य आहे. सत्याला अनेक कंगोरे आहेत, त्याचं शोधन आपण केलं पाहिजे. नेमकं सत्य घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकदा मला स्वप्न पडलं आणि ते स्वप्न असं होतं प्राचार्य साहेब की तुरुंग आपसात बोलत होते. नगरचा तुरुंग, औरंगाबादचा तुरुंग, आमचा धुळ्याचा तुरुंग. ते धुळ्याचा तुरुंग असं म्हणायला लागले की माझ्याकडे तर साने गुरुजी येऊन गेले. साने गुरुजी माझ्या तुरुंगात होते. 100 पुस्तकं त्यांनी लिहिली. पुस्तकाचा आणि तुरुंगाचा संबंध होता तो आज राहिलेला नाही. अनेक पुस्तकातील एक पुस्तक, एका पुस्तकातील एक प्रकरण, एका प्रकरणातील एक पान, एका पानामधील एक परिच्छेद, एका परिच्छेदमधील एक ओळ, त्या एक ओळमधील एक शब्द आपल्या जीवनाला दिशा दिली की त्या पुस्तकाच्या शब्दांमध्ये शक्ती येईल. शब्द देखील फार जपून वापरावे लागतात, नाहीतर आम्ही बोललोच नाही असं म्हणावं लागतं. तर शब्द जपून वापरा. प्रेमाची पखरण करणारे शब्द, सेवेची संवेदना देणारे शब्द, मायेचा उभारा देणारे शब्द, मैत्री करणारे गोड आणि मधुर शब्द, कटू आणि कडू शब्द, कुठले शब्द वापरावे. शब्दाचा वापर हा असतो अत्यंत महत्वाचा. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते जे वाहतात जे ओझे ते तुमचे माझे असते. शब्दाचा पाठीमागचा जो विचार आहे हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. कोणता शब्द केव्हा कसा किती वापरावा हे प्रत्येकाने ठरवावं. काही लोक शब्दांचे व्यापारी असतात तर काही शब्दांचे पुजारी असतात. कोणी काळजावर लिहितो, कोणी कागदावर लिहितो. तर अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर या महाराष्ट्राची भूमी साहित्याच्या संदर्भात केवळ बंगाल आपल्यासोबत येतो. मग नाटक असेल कुठे काय असेल, महाराष्ट्र आणि बंगाल यांची संस्कार आणि संस्कृती फार वेगळी आहे. मराठीची जे नाटकं आहेत ते गुजरातमध्ये ट्रान्सफर होऊन ते नाटकं लिहितात. मराठीचे नाटकं देखील फार प्रसिद्ध आहे. पण नाटक करावं पण जीवनात नाटक करू नये अशा पद्धतीने. काही मला असं वाटतं की शब्द कसे आपण वापरतो. ज्याला टक लावून पाहिजे त्याला नाटक म्हणतो. काही लक्षात येते त्याला नाटक का म्हणतो. त्या हिंदीमध्ये सगळी नारंगी म्हणतात. आणि जिला इतका रंग आहे तिला नारंगी म्हणतात. काही शब्द कसे असतील मला माहीत नाही, पण वापर हा अत्यंत महत्वाचा आहे. त्याच्या माध्यमातून पुढे गेले. डिस्कवरी ऑफ इंडिया एका तुरुंगात लिहिली गेली. सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे शिला त्यांचं जे 2 ओळी आहेत ने मजसीने कृत मातृभूमीला, काय शब्द आहे ते तुरुंगात लिहिलं. लोकमान्य टिळकांनी गिटार रस्त्यात तुरुंगात लिहिलं. आता तुरुंग म्हणत होते मला ते असे लोक आमच्याकडे रात्री बाटली कशी मिळेल आणि कुठे काय मिळेल अशा मिळेल. अरे तुरुंगात देखील माणूस सुधारतो. तुरुंग हा शिक्षा देण्यासाठी नाही, तो मानवता निर्माण करण्यासाठी आहे. तर अशा पद्धतीने आज समाज बिघडला असं म्हणत नाही, पण समाज सुधरण्याला जागा आहे. हर चीज बिघडती है सुधरने के लिए. अशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे. जीवनातलं जे द्वंद्व आहे हे द्वंद्व कसं आहे ते देखील लक्षात ठेवलं पाहिजे.
कबीर ने एक दोहा लिहिला होता की चिंता विना चतुराई नाही, दुख से घटे शरीर, पाप से लक्ष्मी घटे, कही गए दास कबीर. त्याचा पोरगा त्याचा छोकरा कमाल म्हणायला लागला, चिंता बिना चतुराई नाही, दुख बिना न शरीर, पाप बिना लक्ष्मी नाही, झोटे दास कबीर. मला राज्यसभेतील हे आठवतं, मनमोहन सिंग आणि सुषमा स्वराज. हमें उम्मीद थी हमें उम्मीद थी इनकी कि जिनको ये मालूम नहीं. स्वराज उभ्या राहिला आणि त्यांनी सांगितलं, कुछ तो मजबुरी होगी वरना कोई ही नहीं होता. हे दोन जे द्वंद्व आहेत आयुष्यातले, त्याच्यातलं नेमकं आपलं कुठलं मत आहे हे जाणून घेणं, त्या निमित्ताने पुढे जाणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पुस्तक वाचन हे अवांतर वाचन देखील झालं पाहिजे. फक्त टेक्स्टबुक वाचलं हे शिक्षण नाही, फक्त त्याचं गाईड आता लोक वाचतात, गाईड शिक्षक नाही. आणि आता देखील परीक्षा अशी आहे की येणारे 50 पक्षाचं एक 8 दिवसा अगोदर मॅडम येतं की हे 50 पक्षाचं फक्त तुम्ही अभ्यास करा, तुम्ही पास होईल. एकाने असं एक निबंध आला, माझ्या आयुष्यातील अत्यंत अस्मरणीय दिवस. ते विद्यार्थी पालकांकडे गेले, वा कसं लिहायचं, काय लिहायचं. त्यांनी काही नाही म्हणले, काही मी कुठलाही येऊ द्या, जीवनातली अस्मरणीय हे आलं काही लिहा पुसलं तर मी माझ्या क्षेत्रामध्ये जिथं कुठे आग लागली होती तिथं मी पाणी द्यायला गेलो, माझ्या जीवनातला अस्मरणीय दिवस. इंग्लिश मीडियमवाल्याला सांगितलं किंवा म्हणले, मी विमानातून प्रवास करत असताना खिडकीजवळची जागा मिळवली, तिथून पाऊस, तिथून पाहिलं मी एक घर जळत होतं, माझ्या जीवनातला अस्मरणीय दिवस. पत्नी आणि PSC मधला काय फरक आहे ते एकाने उत्तर दिलं की पत्नी ही निबंध आहे आणि कविता ही प्रेयसी आहे. काय खरं खोटं मला माहिती, मला प्रेयसी वगैरे नाही, मला पत्नीच आहे. मी राम भक्त आहे, मी एक पत्नीत्व मानतो. एक पत्नीत्व जीवनातलं आचरण फार महत्वाचं. एक आचरणचा आता आला दाखला म्हणून सांगतो की जीवनात आचरण महत्वाचं आहे, लेखनामध्ये व्याकरण महत्वाचं आहे आणि प्रेमामध्ये अंतःकरण महत्वाचं आहे. जीवनात जर आचरण नसेल तर त्या जीवनाला महत्व नाही, आणि लेखनामध्ये जर व्याकरण नसेल तर त्याला महत्व नाही. परवा मी एका कार्यक्रमात सांगितलं की इंग्लंडच्या राणीला पुत्ररत्न आमच्या वार्ताहराकडून. असं कसं शक्य, कसं शक्य आहे? कंस तर द्यायला पाहिजे नव्हता. कंस तुम्ही विसरला, तुम्ही अल्पविराम विसरतात, तुम्ही स्वल्प विराम विसरतात, तुम्ही अर्धविराम विसरतात, तुम्ही पूर्ण विराम विसरतात आणि भाषणाला विराम देतात. हे कसलं भाषण? तर व्याकरणाचं निश्चितपणे महत्व आहे. व्याकरण आपण जोपासलं केलं पाहिजे. ते मागे एक मी आमच्या वेळी किल्डिगिरी होती. मी 1958चा ACC 11वीचा विद्यार्थी. 12वीला आमाणेरला आमचा संत साने गुरुजींच्या त्या शहरामध्ये प्रताप कॉलेजला गेलो आणि तिथं निबंध आला पुष्पांच्या सहवासात. मुलांना फार आनंद झाला. पुष्पा नावाची मैत्रीण होती. सकाळी काय केलं, दुपारी कुठल्या हॉटेलमध्ये जेवण घेतलं, संध्याकाळी कुठल्या मी गार्डन कुठल्या बगीचात फिरलो, रात्रीचं लिहिलं नव्हतं थँक गॉड. त्या प्राध्यापकाने आपल्या पत्नीला बोलावलं, अगं हा निबंध वाच. म्हणे काय आहे? वाच म्हणले तू. म्हणे वाचलं. म्हणे याला अनुस्वराचा अर्थ समजला नाही. अहो म्हणे तुम्हाला तर जीवनाचा अर्थ समजला नाही. त्याने जे एका दिवसात केलं ते तुम्ही आयुष्यात केलं नाही. अशा पद्धतीचं त्याचं हे. आता आपण प्रेम आणि अंतःकरणाकडे. MA चे मराठीचे प्राध्यापक, MA द्वितीय वर्षाची आमची विद्यार्थिनी, त्या दोघांचं प्रेम जडलं. आता प्रेम जडू शकतं.
आपले यांनी म्हटले की प्रेम म्हणजे प्रेम असतं, त्याला लव म्हटलं तरी सेम असतं. त्याला लिहिलं त्यांनी प्रश्न आपल्या याला लिहिलं त्यांनी प्रेमपत्र लिहिलं. प्रेमपत्र लिहिल्यानंतर प्राध्यापकांना ते आवडलं नाही. ते म्हणले आधी व्याकरण सुधरव. परत पाठवलं, व्याकरण सुधरव आणि नंतर प्रेमपत्र पाठव. तर त्यांनी सांगितलं, त्या मुलीने सांगितलं की प्रेमात व्याकरण महत्वाचं नाही, अंतःकरण महत्वाचं आहे. अंतःकरण सुधरवणं हे पुस्तकाचं काम. कोणी माणूस मी भगवा रे असं म्हणतो. मस्जिद में जाकर हम नमाज पढ़ लेते हैं और मंदिर में जाकर हम जाप कर लेते हैं, लेकिन कभी इंसान का भगवान नहीं हो जाए इसलिए थोड़ा पाप कर लेते हैं. माणूस ईश्वर बनू शकत नाही, पण ईश्वरापर्यंत पोहोचण्याच्या संदर्भात पुस्तकांच्या माध्यमातून तो जाऊ शकतो. म्हणून हे पुस्तक आपल्या जीवनातलं महत्व आहे. पुस्तक हातात सापडेल ते वाचा. काय कुठं रस्त्यावर जात असताना एखादं वर्तमानपत्र सापडलं ते हातात न उचल्या. काय आहे त्याच्यात? मासिकं वाचा, पाक्षिकं वाचा, पुस्तकं वाचवा, अगदी इतर भाषेतील देखील पुस्तकं वाचवा. मराठी माझी मायबोली तिचा मी बाळ, मराठीवर प्रेम करा, पण इतर भाषेच्या संदर्भात देखील ज्ञान मिळवायचा प्रयत्न केला. माझी भाची रशियात राहत होती आणि रशियन भाषा इंटू मराठी, तिला त्यावेळी इंडियन रुपीमध्ये 1 तासाचे 5,000 रुपये मिळायचे 10 वर्षात. इतर भाषा देखील शिकल्या पाहिजे. काय असेल ते भाषेच्या संदर्भातलं वैर नको, भाषेच्या संदर्भातलं प्रेम असलं पाहिजे. पण हे प्रेम करत असताना माझं सर्वात जास्त प्रेम माझ्या मातृभूमीवर राहील, माझ्या मातृभाषेवर राहील. या पद्धतीने आपण जर जीवन जगलो तर फार जीवन त्यांना कळले हो, मी पण त्यांचा पक्वपणाने सहजपणाने घडले हो. ज्याच्या जीवनात अहंकार आहे तो माणूस मोठा होऊ शकत नाही. अहंकार नसणं हाच जीवनाचा अलंकार आहे. आणि त्या संदर्भात मी मगा सांगितलं त्याप्रमाणे मी पण सोडा, कायदा पळा गातीचा काळ मागे लागला, थांबला तो संपला, धाव त्याला गती येणे रस्ता सापडला. तर गती येण्यासाठी धावा, पळा तुम्ही, थांबू नका. थांबला तो संपला आपण म्हणतो. जितका आपल्याला शिकता येईल तितकं शिका. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते आपल्या पालकांना विचारा, आपल्या शिक्षकांना विचारा, आपल्या शेजाऱ्यांना विचारा. एक वाजपेयी साहेबांचं स्टेटमेंट मी वाचले परवा की आपण मित्र बदलू शकतो पण शेजारी बदलू शकत नाही. वाजपेयी साहेबांनी म्हटलेलं होतं शेजारी बदलू शकत नाही. तर शेजाऱ्यांवर देखील प्रेम करा. लव जायचं, लव युअर नेबर. तर प्रेम जे आहे हे प्रेम महत्वाचं आहे. त्या संबंध सुदृढ झालं ज्याला आपण तो की मॉन्युमेंट ऑफ मेनी व्हर्च्यूज, सद्गुणांची खाण जी निर्माण करायची आहे त्या संदर्भातला आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आपण फार चांगला ग्रंथ महोत्सव झाला आमच्या अम्मानेरला. तर 3-4 फेब्रुवारीला अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे, पण इतके स्टॉल तिथे नसते. आम्ही देखील प्रयत्न करू. इतक्या मोठ्या प्रमाणावर मॅडम नाही करणार, एकदम 100 नाही येणार, पण 10 पुस्तकांचे स्टॉल लावण्याच्या संदर्भात कुठेतरी जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही प्रयत्न करू. किती चांगली योजना आहे. आता ते संबंध पुस्तकं, इतकी पुस्तकं मी 10 जन्म घेतले तरी मला इतकी पुस्तकं वाचली. पण एकाने म्हटलंय की सम बुक्स आर टू बी टेस्टेड, सम टू बी सॉलोड, सम अदर टू बी चूड अँड डायजेस्टेड. आता मला जे पुस्तक देण्यात आले त्याच्या पाठीमागे मराठी त्या ओळी लिहिलेल्या आहे. सम बुक्स मेक अस फ्री, सम बुक्स मेक अस फ्री. काही पुस्तकं आपल्याला मोकळी करून देतात, काही पुस्तकं आपल्याला मोकळी करतात की मला वाचा तुम्ही. म्हणून या ग्रंथ महोत्सवाचं मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो. वयाने मोठ्या असल्यामुळे कौतुक करतो. मी माझ्यापेक्षा लहान वयाच्या लोकांच्याही सत्काराला मी आशीर्वाद शब्द देत नाही, शुभेच्छा म्हणतो. कारण ते वयापेक्षा ते ज्ञानाने मोठे असतात, सेव्याने मोठे असतात, कर्तृत्वाने मोठे असतात. तर असं आणि किती काळ आठवणीच्या हिंदोळ्यावर बहारो गीत बरसाव, इथे घडतात वाचक वक्ते. फक्त वाचक म्हणून नाही, वाचक नंतर आपण बोलणारा वक्ता म्हणून बना.
ज्याच्यामध्ये शब्दांचं हे पसलं, वाचक वक्ते, तुमच्याजवळ ज्ञान भरपूर असलं पण वक्ता तुम्ही नसला तर तो कुठंच चालत नाही, तो राजकारणात तर मुळीच चालत नाही. एकदा पु ल देशपांडेंचं मी संपवतोय. पु ल देशपांडेचं मला वाटतं गाठोडं पुस्तक पु ल देशपांडेचे होती काय मला नक्की आठवत. आणि त्या गाठोड्यामध्ये त्या लेखकाच्या किंवा त्याच्या मित्राच्या घरात चोरी झाली. ती चोरी झाली तर ते FIR फाडायला गेले. तो FIR म्हणले ब्रह्मदेव सारखा बसलो तो फाडणार. काय झालं म्हणे, या शहरामध्ये, या गावामध्ये, या गल्लीमध्ये माझ्या घरी चोरी झाली. चला, कुठून चोरी झाली म्हणे, दक्षिण बाजूकडून. काय केलं त्याने म्हणे, खिडकी तोडली. त्याने लिहायला सुरुवात केली, ही यांच्या मालकाच्या इमारतीच्या दक्षिणेकडील बाजूची खिडकी तोडून मालकांना न विचारता चोर मध्ये गेला. त्या लेखकाने सांगितलं, कम तू मालकाची संमती घेऊन चोर चोरी करतो का म्हणे, चूप, तुम्हाला काय कळतं. पण ते जर बादशाह असतात प्राचार्य, तुम्हाला काय कळतं. हे 4 प्रकारची माणसं असतात. ज्यांना कळतं हे कळतं हा पहिला प्रकार, ज्यांना कळतं हे कळत नाही हे दुसरा प्रकार, ज्यांना कळत नाही हे कळतं हा तिसरा प्रकार, आणि ज्यांना कळत नाही हे कळत नाही हे चौथा प्रकार. आणि ते राजकारणी असतात असा गैरसमज आहे.